परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे देवाने परमेश्वराची वचन आजचा दिवस पवित्र आत्मा तुमच्यावर येणार. पवित्र आत्मा तुमच्यावर येणार म्हणजे देवाचा आत्मा आहे ना, सर्व देवाच्या लेकरांवर येणार. जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आल्यावर आहे ना, येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ना ज्या व्यक्तीने शुद्ध झालेला आहे ना, त्या व्यक्ती आहे ना येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून ज्या व्यक्तीनं स्वीकार करतात, परमेश्वराने काय केलं, त्यांना ना पवित्र आत्मा देणार आहे. हालेलुया. पवित्र आत्मा देणार म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण जेव्हा ना प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करतो आणि ना प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जेव्हा ना आपण आहे ना शुद्ध होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जेव्हा परमेश्वराला आपण देव म्हणून जेव्हा स्वीकार करतो, आपले प्राण आत्मा शरीर परमेश्वराला सोपवल्यावर तेव्हा परमेश्वराने ना आपल्यावर आहे ना पवित्र आत्मा पाठवत असतं. म्हणजे पवित्र आत्मा म्हणजे काय म्हणलं तर देवाचा आत्मा. म्हणजे देवाचा आत्मा आपल्यामध्ये निवास करावं म्हणून परमेश्वराची एक मनातलं एक आशा. कोण निवास करावं म्हणतात? येशू ख्रिस्त म्हणतात, माझा आत्मा तुमच्यामध्ये राहिलं पाहिजे. हालेलुया. लूक शुभ वर्तमान 1 अध्याय 35 वचन जेव्हा पाहत असताना देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील. हालेलुया. म्हणजे मरियाकडे येऊन आहे ना, देवदूताने सांगितलं की पवित्र आत्मा तुझवर येईल, परात्पराचा शक्ती तुझवर आहे ना छाया करील म्हटलं. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची आत्मा आपल्यामध्ये आल्यावर देवाचं शक्ती पण आपण आहे ना प्राप्त करतो. परमेश्वराची आत्मा आपल्यामध्ये येत असतात आणि देवाचा ना शक्ती, देवाचा अभिषेक पण आपल्यावर आहे ना छायासारखं, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत देवाचा ना शक्ती पण आपल्यामध्ये राहत असतात. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना सर्वांनी ना परमेश्वराला प्रार्थना करावं की देवाच्या ना आत्म्यांनी भरण्यासाठी. हालेलुया. देवाची आत्म्यांनी जेव्हा ना आपण आहे ना भरतो परमेश्वराच्या आत्म्यामध्ये, तेव्हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतात आणि देवाचं शक्ती पण आपल्यामध्ये आणि आपल्या वर राहणार आहे. हालेलुया. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की ना, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, मी ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये मी आहे. ख्रिस्त माझ्या पुढं आहे, ख्रिस्त माझ्या मागं आहे, ख्रिस्त माझ्या उजवीकडे आहे, ख्रिस्त माझ्या डावीकडे आहे. ख्रिस्त मी बोलत असलेल्या सर्व शब्दामध्ये आहे. ख्रिस्त माझ्या डोळ्यामध्ये पण आहे. ख्रिस्त मी ऐकत असलेला सर्व शब्दामध्ये पण आहे. ख्रिस्त मी जे मार्गामध्ये चालाल त्या मार्गामध्ये पण आहे. ख्रिस्त मी करत असलेल्या सर्व कामामध्ये पण आहे. हालेलुया. म्हणून कधी म्हणू शकतो हे सर्व म्हणलं तर पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा आपल्यामध्ये आल्यावर देवाचं ना शक्ती ना सर्व विषयामध्ये ना आपल्याला ना सहाय्य करत असतात. ख्रिस्त म्हणजे काय? अभिषेक. ख्रिस्त म्हणजे अभिषेक. येशू म्हणजे रक्षण देणार, तारण करणार. ख्रिस्त म्हणजे अभिषेक, म्हणजे अभिषेक, सामर्थ्य. जेव्हा आपण ख्रिस्त माझ्यामध्ये आहे म्हणलं तर देवाचा अभिषेक आपल्यावर आहे. ख्रिस्त माझ्या उजवीकडे आहे म्हणलं तर देवाचा अभिषेक उजवीकडे आहे. ख्रिस्त माझ्या डावीकडे आहे म्हणलं तर देवाचा अभिषेक आपल्या डावीकडे आहे. म्हणजे देवाचा सर्व अभिषेक आहे ना, देवाचं शक्ती आहे ना, सर्व देवाचं लेकरांना प्रत्येक विषयामध्ये देवाचा ना अभिषेक राहिला पाहिजे. हालेलुया. देवाचा अभिषेक आहे ना सर्व विषयामध्ये राहिला पाहिजे. आपण देवाच्या अभिषेकामध्येच राहिला पाहिजे.
देवाचं लेकरं नेहमी देवाच्या अभिषेकामध्ये आणि ना पवित्र आत्म्यामध्ये राहण्यासाठी ना नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. देवाचा आत्मा शिवाय आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची आत्मा राहू नये म्हणतात परमेश्वराने. आपल्यामध्ये आहे ना कुठल्याही प्रकारची आत्मा राहू नये. फक्त आपण आहे ना देवाचं ना आत्मा येशू ख्रिस्त नावामध्ये आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या आत्म्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. आपण परमेश्वराच्या कृपेमध्ये आहे ना जेव्हा पाहत असतो आपण की आपण देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहिला पाहिजे आणि देवाचं ना शक्ती आपल्यावर राहिला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचं शक्ती आपल्या डोक्यापासून आहे ना पायापर्यंत. म्हणून लूक शुभवर्तमान 1 अध्याय 35 वचन जेव्हा पाहत असताना परमेश्वर म्हणतात, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील म्हणलं. म्हणजे देवाचा आत्मा तुझवर येणार आहे, देवाचा शक्ती तुझवर छाया करील. हालेलुया. म्हणजे देवाचं शक्ती म्हणजे आहे ना परमेश्वराची आपण आहे ना पाहत असताना ना की देवाचं ना शक्तीमध्ये जेव्हा आपण देवाच्या अभिषेकामध्ये जेव्हा राहतो आपण परमेश्वराच्या ना कृपेच्या द्वारे आपल्यामध्ये देवाचा अभिषेक देवाचा शक्ती जेव्हा राहतात त्या देवाचा शक्ती समोर परमेश्वराचा अभिषेकासमोर आहे ना कुठलाही शक्ती उभा राहू शकत नाही. हालेलुया. पण आपण आहे ना देवाचा आत्मा प्राप्त नाही केलो, आपण देवाच्या अभिषेकामध्ये न राहता आपण आहे ना जीवन जगण्यासाठी या जीवनात लय कठीण परिस्थिती आहे. म्हणून परमेश्वर म्हटलं की ना तुझवर आहे ना मी ना पवित्र आत्मा पाठविणार. देवाचं वचन ऐकणारा प्रत्येक व्यक्तीवर येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना पवित्र आत्मा पाठविणार आहे. म्हणून जेव्हा योहान शुभवर्तमान 14 अध्याय 15 वचन पाहिल्यावर मजवर तुमची प्रीती असली तर माझा आज्ञा पाहाल. म्हणजे देवावर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा देवाचं ना वचन आपण ऐकतो. आपण देवावर प्रेम नसलं तर आहे ना देवाचा शब्द आपण पाळत नाही, म्हणजे वचनानुसार आपलं जीवन आहे ना चालवत नाही. आपण अनेक वेळा काय म्हणतो, मी देवाचं ना वचनानुसार जगाला देवाच्या वचनानुसार चालायला म्हणतो, पण आपण म्हणतो फक्त. पण इथं परमेश्वराने काय म्हटलं की आपल्याला जेव्हा ना देवावर आपण प्रेम करतो, देवावर जेव्हा प्रेम करतो देवाचं ना वचनानुसार आपण चालत असतो. हालेलुया. मग देवावर प्रेम नसलं तर आपण कधी पण आहे ना त्याचं वचन पाळतच नाही, त्याच्या वचनानुसार आपण आहे ना चालतच नाही. आपण त्याचे वचन पालन करणं, त्याच्या वचनानुसार चालणं म्हणलं तर आपण देवावर आहे ना प्रेम कराल. हालेलुया. म्हणून इथं परमेश्वरांचं वचन म्हणतात, मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाहाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. म्हणजे परमेश्वराने काय म्हटलं, मी पित्याला विनंती करीन तेव्हा तुमच्यावर आहे ना पवित्र आत्मा येणार. जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर आहे ना सदा सर्वदा म्हणजे आपल्यामध्ये आहे ना नेहमी पवित्र आत्मा असतं, तर आपल्यामध्ये नेहमी देवाचं अभिषेक राहणार आहे. हालेलुया. म्हणून देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला ना नेहमी त्यांच्यामध्ये आहे ना पवित्र आत्मा देवाचा आत्मा राहायला पाहिजे. देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्त नावामध्ये देवाच्या शक्तीने भरायला पाहिजे. देवाच्या शक्तीने जेव्हा तुम्ही भरतात, जेव्हा देवाच्या आत्म्याने तुम्ही भरत असतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व कार्य होत असतात. हालेलुया. म्हणून जेव्हा पाहत असतो आपण आहे ना की त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अगर त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करतो. म्हणजे जगाला समजत नाही पवित्र आत्मा कोण आहे म्हणून, देवाचा आत्मा कोण आहे म्हणून आहे ना जगाला माहित नाही, पण
ज्या व्यक्तीने देवाचा आत्मा प्राप्त केलं, परमेश्वराची आत्म्याने ज्या व्यक्तीने ना भरलेला आहे आणि ज्या व्यक्तीने देवाचा अभिषेकाने भरलेला आहे, त्या व्यक्तीला समजलेलं असतं की माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, माझ्यामध्ये देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. पण जग आहे ना, त्यांना ना ओळखतच नाही, जग समजतच नाही. जगाला आपण अनेक वेळा ना विचार करतो की ना जग ना का बरं आपल्याला समजत नाही म्हणून, कारण आपल्यामध्ये कोण आहे? देवाचं आत्मा. आणि आपल्यामध्ये काय म्हणलं तर आहे ना देवाचं अभिषेक. म्हणून इथं काय म्हणलं? जग त्याला ओळखीत नाही. म्हणजे जगामध्ये ज्यांनी ज्यांनी राहतात त्यांना समजत नाही पवित्र आत्मा, पण ज्यांनी ज्यांनी देवाचा आत्मा प्राप्त केलेला आहे त्यांना समजत असतं की माझ्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करायला. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा पाहतो, मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन. म्हणजे ना परमेश्वर काय म्हणलं? आपल्याला अनाथ असे सोडणार नाही म्हणलं. परमेश्वर म्हणतात की ना मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. म्हणजे आपल्यामध्ये कोण आहे? देवाचं आत्मा आहे. हालेलुया. जेव्हा आपण कुठंही जाऊ द्या, आपल्या सोबत कोण राहतात? देवाचा आत्मा. आपण कुठलाही काम करू द्या, आपल्या सोबत सहाय्य करणारा कोण? पवित्र आत्मा. आपल्या सोबत देवाचं शक्ती राहतात, देवाचा आत्मा राहत असत. आपण कुठेही राहू द्या, कुठेही म्हणजे बसलं तर, काही पण केलं तर पण आहे ना आपल्याला पवित्र आत्मा आणि आपल्याला देवाचा ना अभिषेक. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन आहे ना 21 वचन जेव्हा पाहतो, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या तो जो पाळतो तोच मजवर प्रीती करणारा आहे, आणि जो मजवर प्रीती करीतो त्याचवर माझा पिता प्रीती करील, मीही त्याचवर प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईन. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने ज्यांनी देवाचं वचनानुसार चालतात, जेव्हा देवाचं वचन ऐकतात, त्यांनी काय करणार म्हणलं? परमेश्वराची वचनानुसार की ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजवर प्रीती करणारा आहे. म्हणजे देवावर आपण प्रेम करतो. कोण प्रेम करणार म्हटलं परमेश्वरांनी? देवाचं ना ज्यांनी वचन ऐकतात आणि वचनानुसार चालतात त्या व्यक्ती देवावर प्रेम करतात. त्या व्यक्ती प्रेम केल्यावर पिता म्हणून देव पण आहे ना त्या व्यक्तीला प्रेम करतात. प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेम पण त्या व्यक्तीमध्ये राहत असतात. हालेलुया. म्हणून देवाचं सर्व लेकरं आहे ना देवाची वचनानुसार चालण्यासाठी नेहमी प्रयत्न करावं. देवाचं वचनानुसार जेव्हा तुम्ही चालत असतात, योहान शुभवर्तमान 20 अध्यायामध्ये पाहिल्यावर 21 वचन, येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो. असे बोलून त्याने त्याचवर पुंकर टाकला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. हालेलुया. म्हणजे तर परमेश्वराने ना म्हणजे क्लिअर सांगतात. पहिला येशू ख्रिस्तांनी जेव्हा आपल्याकडे आल्यावर काय म्हणतात? तुम्हाला शांती असो. म्हणजे येशू ख्रिस्त ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राहणार आहे त्या व्यक्तीचं जीवन पहिला शांतीमध्ये बदलणार आहे. हालेलुया. शांतीमध्ये बदलत असतात. जेव्हा शांतीमध्ये राहणारा देवाचं लेकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्मा घ्या म्हणलं. म्हणजे आपल्याला पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा आपल्याला देत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचा आत्मा आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा 23 वचन मध्ये, ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करिता त्याची क्षमा झाली आहे. हालेलुया. म्हणजे आपण काय करतो तेव्हा आपल्यामध्ये देवाचा आत्मा, देवाचं वचन असल्यामुळे ना आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करतो, एखाद्या व्यक्तीला क्षमा करतो. जेव्हा देवाचा आत्मा नाही, देवाचं वचन नाही आपल्यामध्ये, आपण क्षमा करत नाही. आपण अनेक वेळा ना अनेक व्यक्तींना ना राग असतात, एकमेकावर राग असतात. पण ते राग काढून आहे ना परमेश्वर काय करणार? आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना तुम्हाला क्षमा करण्याची मन तयार होणार.
हालेलुया. काय काय वेळेस आहे ना कुटुंबामध्ये आहे ना भाऊ मध्ये पण आहे ना ले राग असतात अनेक वेळा. काही काही वेळेस नवरा बायकोमध्ये पण राग निर्माण करून घेत असतात. राग निर्माण करून आहे ना एकमेकांनी भांडण्याची पण परिस्थिती आणत असतात. समस्या कसं असतात म्हणलं तर आहे ना की भांडण केल्यावर आहे ना अनेक परिस्थितीमध्ये कुटुंब सर्व नाश करून घेण्यासाठी एवढं परिस्थिती करत असतात. क्षमा, शांती आणि क्षमा दोन विषय आहे ना देवाचं लेकरांकर राहत असतात. ज्या व्यक्तीमध्ये आहे ना देवाचा आत्मा असतात त्या व्यक्ती शांतीने राहतात आणि क्षमा करण्याची मन पण त्यांना राहतात. हालेलुया. पहिलं शांतीने राहण्याची ना तयार करतात. कुटुंब कसं तयार करणार? शांती. कुटुंब नेहमी ना भांडणं होणार ना म्हणजे ना कुटुंब काय होणार आहे? शांतीमध्ये बदलणार आहे. हालेलुया. नेहमी शांतीमध्ये बदलतात. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे एक सिसराची ना जीवनात आहे ना म्हणजे घडलेले एक विषय जेव्हा पाहतो आपण की त्या सिसरांनी ना दर रविवारी चर्चला जात होतं. चर्चमध्ये जाताना ना दर रविवारी एक दिवशी आहे ना नवरा सांगितलं त्यांना की ना याच्या पुढं तू चर्चला कधी पण जायचं नाही म्हणून सांगितलं. तरी पण त्यांनी काय केलं? नवऱ्याला ना म्हणजे न कळतात त्यांनी परत चर्चला गेलं. त्यांनी येईसपर्यंत आहे ना चावी राहत होतं घराचं, कारण की त्यांनी चर्चमध्ये जाऊन बसलं. आल्यावर त्यांनी थोडाफार रागाला आला त्यांनी ना आणि ना त्यांनी म्हटलं नवऱ्याने ना परत पुढच्या आठवड्यात तू चर्चला तर जा बघ म्हणून आहे ना त्यांनी सांगून बाहेर गेल्यासारखं गेलं. गपचूप आतमध्ये जाऊन पलंगाखाली झोपलं. यांनी बघू जातात का नाही म्हणून. पण याने हे बाई काय केलं? नेहमीप्रमाणे ना चर्चीचं बॅग घेतलं, बायबल घेतलं, चर्चमध्ये जाऊन बसलं. बसल्यावर चर्चमध्ये सर्वांना सांगितलं पुढच्या आठवड्यात येतात का नाही, कारण की माझा नवरा मला मारून टाकतो म्हणून सांगितलं. आता माझा जीव राहिला तर मी पुढच्या आठवड्यात येतो पासर, नसलं तर आहे ना मग मी शेवट समजा म्हणून आहे ना सर्वांना सांगून प्रार्थना करून घेतलं. पासरकडून आलं त्याने घरात. नेहमीप्रमाणे चावी काढल्यावर राहिला त्याने त्या व्यक्ती पलंगाखालीहून बाहेर आला. त्याने मी काय सांगितलो तुला चर्चला जाऊ नको म्हणलं तरी पण तू चर्चला जातो. त्यांच्या घरात कुऱ्हाड होतं, ते कुऱ्हाड काढलं त्याने. कुऱ्हाड काढून आहे ना ते बाईवर आहे ना त्याने ना असं मारण्यासाठी उचललं. त्याने उचलल्यावर याने त्या नवऱ्याच्या पायापाशी आहे ना तसंच पडून आहे ना त्याने आता मारून टाकणार, जाऊ दे जीव तर गेलं म्हणून आहे ना तसंच आहे ना मान खाली करून नवऱ्याच्या पायाखाली तसंच होतं त्याने. पण 1-2 मिनिटांनी ना पाणी ना पडलं त्या स्त्रीवर. पाणी पडल्यावर आहे ना वर पाहिलं त्याने अजून मला मारेन ना आणि पाणी पडालं म्हणून आहे ना बघितल्यावर आहे ना त्यांनी रडालं ते माणूस. त्यांनी म्हणलं अरे बाबा मला मारून टाकायला मी रडावं ना, तू कशाला रडाला म्हणून आहे ना नवऱ्याला विचारल्यावर नवरा काय म्हणतात? माझा हात काली येईना, माझा हात खाली येईना म्हणून मी रडालं. मी तुला मारताना नाही माझा हात खाली येईना. हे काय केलं म्हणलं तर आहे ना त्याने उठून म्हणलं माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मला कुठलाही हानी करू देणार नाही. हालेलुया. मला परमेश्वराची रक्षण आहे म्हणून मला कुठलाही हानी होऊ देणार नाही, कारण की मी जे परमेश्वराला स्वीकार केलो ते परमेश्वरच आहे ना मला सर्व विषयामध्ये रक्षण करणार म्हटल्यावर हे सर्व नवरा ऐकलं. आता माझा हात खाली येईना, माझा हात तसंच आहे म्हणल्यावर ते बायको म्हणलं याच्या पुढं तुम्हाला चर्चला जाऊ देतं का म्हणलं तर हो तुला पाठवतं म्हणल्याबरोबर हात खाली आलं, कुऱ्हाड पण खाली पडलं. हात पण खाली आलं, कुऱ्हाड पण खाली पडलं. तू देवाकडे जातो म्हणलं तर लोकांनी सांगितलं तिथं जाऊन टाइमपास करतात म्हणून म्हटलं, पण मला माहित नाही की तू देवाचा शक्तीने भरण्यासाठी जाणार म्हणून. हालेलुया. देवाचा अभिषेक आणि तू भरणार म्हणून आहे ना मला माहित नव्हतं. लोक सर्वजण सांगितलं मला तुझं बायको तिथं जाऊन काय करणार तिथं टाइमपास करतात लोक म्हणून आहे ना सर्वजण सांगितलं, पण तुझा देव खरं सत्य देव आहे म्हणलं त्याने. हालेलुया. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी
लवकरात लवकर 1 तास अगोदर बाबा आंघोळ केलं त्यांनी. आंघोळ केल्यावर आहे ना, हे बैल समजून घेतलं, यांनी लवकर आंघोळ केलं, जाऊ त्यांनी जाणार म्हणून आहे ना, हे बाई पण आहे ना थांबलं तिथं थांबल्यावर आहे ना, किती उशीर करतो म्हणलं ना, काय झालं म्हणलं, तर चल मीच पण चर्चेला येणार आहे म्हणलं. त्यांनी पण मी पण चर्चेला येणार आहे. हालेलुया. मला पण देवाचा आत्मा पाहिजे, मला पण देवाचा अभिषेक आणि भरायचा आहे मला पण. हालेलुया. जेव्हा ना परमेश्वराकडे येऊन त्या व्यक्ती पण आहे ना पवित्र आत्म्याने अभिषेकाने भरून आहे ना एक सामर्थ्यवान व्यक्ती झालेला आहे. हालेलुया. म्हणून आपलं देव परमेश्वर सहज तुम्ही काय तर करणार म्हणलं तर सोडून टाकणार देव नाही. आपलं देव प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना रक्षण देणारा परमेश्वर आहे. आपल्याला रक्षण मिळतं तर आपण देवाचं आत्म्याने भरावं, आपण पवित्र आत्म्याने भरावं, देवाचा शक्तीने भरावं. आपण जेव्हा देवाच्या शक्तीने भरतो, म्हणून परमेश्वराचे वचन प्रेषित 10 आणि 44 मध्ये सांगितल्याप्रमाणे पेत्र बोलत असता वचन ऐकणाऱ्या सर्वावर पवित्र आत्मा आलं. हालेलुया. म्हणजे वचन ऐकणाऱ्या सर्वांवर देवाचा आत्मा आलेला आहे. हालेलुया. म्हणून देव म्हणतात, तुम्ही पहिलं माझं वचन ऐका, तुम्ही रोज प्रार्थना करा, मी तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणार, माझ्या शक्तीने भरणार, माझा आत्मा माझा शक्ती तुम्हाला येशू ख्रिस्त नावामध्ये रक्षण करणार आहे. हालेलुया. म्हणून आहे ना देवाचं लेकरं पहिलं वचन ऐकायला पाहिजे. देवाचं लेकरं देवाचं वचन ऐकायला पाहिजे. जेवढं वचन ऐकतो तेवढं परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपल्यावर आहे ना पवित्र आत्मा येत असत. म्हणून इथं कोर्नेलाच्या कुटुंबात असलेल्या सर्वांनी ना पवित्र आत्मा प्राप्त केलं. हालेलुया. म्हणून देवाची वचन जेव्हा लूक शुभवर्तमान 11:13 वचन जेव्हा पाहतो, तर तुम्ही वाईट असता, तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देणार. ज्यांनी मागतात त्यांना पवित्र आत्मा. म्हणून 2 विषय परमेश्वराने, एक देवाचं वचन ऐकलं तर देवाच्या आत्मा आणि देवाच्या शक्तीने भरत असतं. 2 जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना केलं तर आहे ना देवाचा आत्मा आणि देवाच्या शक्तीने भरत असतं. जेव्हा तुम्ही ना देवाचा आत्मा आणि शक्तीमध्ये भरल्यावर परमेश्वरांनी स्तोत्र संहिता 91 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाचं रक्षण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी राहत असतात. म्हणून आपण आहे ना देवाचं लेकरं देवाचं वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे, वचन ऐकायला पाहिजे. त्या स्त्रीला अनेक संकटाला, अनेक कठीण परिस्थिती आलं, जीव जातात म्हणून माहिती होतं, तरीही ना त्यांनी ना देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाच्या मंदिरात गेलेला आहे. देवाची ना प्रार्थना करण्यासाठी, देवाला प्रार्थना करण्यासाठी देवाच्या मंदिरात गेलं. जेव्हा त्याने देवाचा आत्म्याने भरलं, देवाचं ना शक्तीने भरलं, परमेश्वरच आहे ना त्या स्त्रीला येशू ख्रिस्त नावामध्ये रक्षण दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आज आपल्याला रक्षण पाहिजे म्हणलं तर आहे ना महान परमेश्वराला तुम्ही रोज पहिला प्रार्थना करा. प्रार्थना न करता तुम्ही टाइमपास करू नका. म्हणून तुम्हाला देवाचा आत्म्याने भरायचं असेल, तुम्ही सर्वजण उठून उभा राहा. मी प्रार्थना करतो. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. बाप्पा, तुला महिमा आणि गौरव होत असताना तुझ्या सर्व लेकरांना परत एकदा येशू ख्रिस्त नावामध्ये तू बाप्पा तुझा आत्मा सर्वांवर येण्यासाठी सहाय्य कर. वचन ऐकणाऱ्या सर्वांवर, प्रार्थना करणाऱ्या सर्वांना तुझ्या वचनाच्या द्वारे तू पवित्र आत्म्याने भरणार. म्हणून तू पवित्र आत्म्याने भरून, अभिषेकाने भरून सर्वांना तू रक्षण दे. म्हणून प्रत्येक दुष्ट आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी नाश करतो. सैतानाचा शक्ती सर्व नाश करून तुझा अभिषेकाने भर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.